महिला आणि बाल कल्याण माजी सभापती आशाताई उघडे या येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत पारा गटातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांना पारा गटात शाळा, दवाखाना, अंगणवाड्या आणि इतर कामे केलेली आहेत, त्यामुळे त्यांना निवडून येण्याची खात्री आहे. लोकहित चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत. धाराशिव जिल्ह्याचे माजी सभापती आशाताई उघडे यांनी गेल्या वेळेस काँग्रेस पक्षातून सभापती पद भूषविले होते. आता त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून आता त्या पारा जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढवण्याच्या इच्छुक उमेदवार म्हणून पुढे आलेले आहेत. तरी त्यांच्याकडून आपण मनोगत व्यक्त करून घेऊ. ताई, तुम्ही गेल्या वेळेस इंदिरा काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती. पक्षांतर करून आता भारतीय जनता पक्षातून तुम्ही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करताय. त्याबद्दल तुमचे या मतदारसंघातील विकास कामे व जिल्ह्यातील विकास कामाचा परिचय करून द्यावा. नमस्कार, मी आशाताई सुंदरराव उघडे, माजी सभापती महिला व बाल कल्याण जिल्हा परिषद धाराशिव. आणि मी 2007 मध्ये पहिल्यांदाच काँग्रेसमधून निवडून आले. नंतर मी बीजेपी मध्ये प्रवेश केल्यानंतर आताही पारा मतदारसंघातून मी इच्छुक उमेदवार आहे. तरी पण मॅडम, तुम्ही सभापती पद असताना भूषवित असताना त्यावेळेस तुम्ही जिल्ह्यात व पारा मतदारसंघात विकास कामे कोणती कोणती केली त्याचा आढावा द्या. खरं तर आम्ही खूपच कामं केलेली आहेत. जिल्हा परिषदला सभापती असताना त्यावेळेस मी पारा पीएससीचं उपकेंद्र आणि पारा पीएससी एकतर त्यावेळेस आमची पीएससी आम्ही भांडून घेतली आणि ती पीएससी शेळगावला जाणार होती. नंतर आम्ही स्वतः बोलून बाबा पाटलांना बोलून करून मी ती पीएससी केंद्र पारा या गावी आणलं. तसेच पिंपळगाव येथे पशुसंवर्धन दवाखाना आणला. गोजवाड्याला पीएससी उपकेंद्र आणलं आणि रस्त्याची कामं भरपूर आम्ही असं पारा मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे. शैक्षणिक विकास कामाची काय तुमची प्रगती होती त्यावेळेस? शैक्षणिक मध्ये बी आम्ही खूप काम केले. शालेय शिक्षणात वॉल कंपाऊंड केले. पुन्हा अंगणवाडी कार्यकर्ती भरल्या. नंतर आम्ही पीएससी मध्ये आशा कार्यकर्ते पण आम्ही कामाला लावल्या. तरी पुन्हा तुम्ही जे विकास कामा पारामध्ये सरकारमधून प्रत्येक गावामध्ये काय सभागृह कायची बांधकाम केलेले आहेत का? हो, पारा मध्येच आम्ही तिथे देवीचं मंदिर होतं, तिथं एक सभागृह आणलं. आणि पाऱ्याच्या जो ती कागदंबा देवी आहे त्या देवीचा रस्ता त्यावेळेला आम्ही ती मंजूर करून दिला. बरं. परत इतर अनेक कामे, मशानभूमी असतील काय, आणि तिथे वॉल कंपाऊंड असतील त्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये आम्ही वॉल कंपाऊंड आणि अंगणवाडीचं बांधकाम हे महत्वाचं आहे. अंगणवाडी बांधकाम आम्ही तिथं केलेलं आहे. आणि दसमेगावच्या शाळेचं पण वॉल कंपाऊंड आम्ही त्यावेळेस करून घेतलेलं आहे. पुन्हा पाणी पुरवठ्याच्या विषयी काय कामं केलेले आहेत का? दलित वस्ती सुधारणा योजना, दलित वस्ती मधले रोड केलेले आहेत. दलित वस्ती पाणी पुरवठ्याचे सोय उपलब्ध करून घेतलेली आहे. तरी आणि तुम्ही आता म्हणजे काँग्रेस पक्ष सोडून आता भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करून आता तुम्ही जिल्हा परिषद पारा गटातून इच्छुक आहात. तर तुम्हाला संधी वरिष्ठ देतील का? बरेच दिवस झालं, म्हणजे उघडे साहेब बीजेपी मध्ये होते. नंतर आमचा 5 वर्षाचाच कालावधी गेला काँग्रेसमध्ये. नंतर परत आम्ही बीजेपी मध्येच प्रवेश केलेला आहे. मग मी तर इच्छुक आहेच, पण सन्माननीय ठाकूर साहेब, सन्माननीय राणादादा साहेब आणि बसवराज पाटील, आमच्या वाशी तालुक्याचे नेतृत्व सुरेश बाप्पा कवडे आणि तालुका अध्यक्ष ह्यांनी जर आम्हाला म्हणजे प्रोत्साहन दिलं, संधी दिली, तर खरंच आम्ही त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि मला पहिल्या वेळेस मला जनतेनं खूप असं भरपूर असं मला यश दिलं
आणि ह्याही वेळेस मला निश्चितच ती निवडून देतील अशी 101% मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आणि ते मला खरोखरच संधी देतील आणि त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.